मित्रांनो, नाव आहे भरत, वय 19 वर्ष आणि टार्गेट येणाऱ्या 2 वर्षात स्वतःचे 5 व्यवसाय उभा करायचे. तर या चॅलेंज मध्ये आपला पार्ट 3 अपलोड करतोय मी हा. कारण की आता आलो मी गिन्नी गवत नेण्यासाठी. कारण की पडद्यामागे खूप सारे कष्ट असतात. कॅमेरा पुढे बोललो म्हणजे सगळ्या गोष्टी ऑटोमॅटिकली होत नसतात. त्यासाठी कष्ट सुद्धा करणं पडते. सकाळी 5 वाजेपासून उठून गोठ्यातले सगळे काम आवरून आता गिन्नी गवत नेण्यासाठी आलो. सुरुवात जरी छोटी असली तरी शेवट मात्र दमदारच असणार. कारण की कुठलाही व्यक्ती हा एकदम मोठा होत नसतो. आणि आता आपल्या युट्यूब फॅमिलीचं चांगलं प्रेम लाभतंय आपल्याला. जसं की बऱ्याच जणांनी मला सजेस्ट केलं यानंतर कोणता व्यवसाय करायचा. तर तुम्ही सुद्धा सांगा कमेंट करून मला यानंतर कोणत्या व्यवसायात पाऊल ठेवलं पाहिजे मी. आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पूर्ण डिटेल सांगणार आपल्या गोठ्याचे किती खर्च लागतो, किती आपल्याला महिन्याचं उत्पन्न राहतं. 10 दिवसाला पेमेंट होतं आपलं, 10 दिवसाचं उत्पन्न राहतं. सुरुवात केली आता झाले 4-5 दिवस. समजा स्वतःशी चॅलेंज तर आपलं पहिल्या 8वीपासून मनात जिद्द आहे की काहीतरी वेगळं करायचं आणि मोठं करायचं. परंतु तुमच्या समोर येतोय त्यामुळे नाही का बरेच लोक पाठीमागून हसताय, निंदा करताय, टीका उडवताय का व्हिडिओ काढून थोडी तू लगेच स्वप्न पूर्ण करणार आहे. आमच्याकडून 40-45 वर्षात जे स्वप्न पूर्ण नाही झाले, एक व्यवसाय उभे करायला आम्हाला एवढे दिवस गेले. तुझ्याकडून काय होईल? परंतु काय विषय नाही, कारण की एक जिद्दील पेटलेला माणूस काय करू शकतो हे तुम्हाला माहिती आहे. आणि बऱ्याच जणांनी मला कमेंटमध्ये नाही का सजेस्ट केलं, बाबा कर पुढील वाटचाली, शुभेच्छा, असं तसं. तर त्या सर्वांचे सुद्धा मनापासून धन्यवाद. आणि आता मी आज नाही का तुम्हाला माझा दिवसभराचा दिनचर्या या छोट्याशा ब्लॉगमधून. मित्रांनो, या ठिकाणी आपली गिन्नी गवताची गाडी भरून झालेली आहे. आता आपल्याला जायचं गोठ्यावर जाऊन नाही का लाईन झाली होती तर गाई आज बाहेर घेतलेल्या आपण हवाच्या वातावरणात गोदर आणि साफसफाई वगैरे करायची. तर आता आम्ही चाललो घरी. आणि आपल्यासोबत आहे आदून शाळाला आज मारला ड्यू. शाळा ड्यू कोण मारला होता आज? कस काय ते शाळेत जायचं सगळ्यात जादा जोर आहे त्याला ड्यू मारून. काय तर म्हणे चेवणे आला नाही ते दाटून झोपला अंगावर गोदडी घेऊन, आहे ना रे? कोणाला सांगून नानाला टाकतो ना व्हिडिओ. ठिकाणी आम्ही आता आलो गिन्नी गवत घेऊन घरी. या ठिकाणी आपल्याला आज कुट्टी करणं पडते. आता कुट्टी करून गायला टाकणे आपल्याला 3 वाजता.